तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना क्वेश्चन प्रॅक्टिस तर करावी वाटते, पण क्वेश्चन प्रॅक्टिस कुठून भेटतील हे तुम्हाला माहितीच नाही. तर क्वेश्चन्स तुम्हाला मॉक टेस्ट मधून भेटतील का, मेन सोर्स काय का कुठे आहेत, काय आहेत, कोणत्या कोणत्या टॉपिक्सवर जास्त जास्त प्रश्न पडतील, तर कोणत्या टॉपिक्स रिपीटेड येतील, या सर्व गोष्टींची माहिती आज आपण या लेक्चर मधून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला काही टिप्स सांगणार आहेत, त्या टिप्स व्यवस्थितरित्या ऐकायच्या आहेत. तुम्हाला माहितीच आहे आपण व्हीजीटी आणि सीओपी सोबत एक टायअप करून तुम्हाला गायडन्स करतोय. त्याचबरोबर तुम्हाला काय करायचंय की क्वेश्चन सोर्स म्हणजे त्यांनी जेव्हा अभ्यास केला तेव्हा ते क्वेश्चन सोर्स कुठला वापरला. तर तुम्हाला माहिती तुम्हाला तुमच्या मनात खूप येत आहेत की काय करायचं, क्वेश्चन प्रॅक्टिस करायची, क्वेश्चन प्रॅक्टिस करायची, पण क्वेश्चन्स आहेत कुठे? तर तेच क्वेश्चन आपण आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत. क्वेश्चनचा मेन सोर्स काय? एमएसटी सीईटी साठी पहिला मेन सोर्स काय एमएसटी सीईटी 2026 साठी की स्टेट बोर्ड टेक्स्ट बुक्स मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. सर्वात महत्वाचं काय आहे, जे बेसिक नॉलेज असतं आपल्याला स्टेट बोर्डच्या जे टेक्स्ट बुक्स असतात त्याच्यामधून आपल्याला सगळं काही व्यवस्थितरित्या येत असतं. तर टेक्स्ट बुकच आपल्याला अभ्यासायचे आहेत. स्टेट बोर्ड टेक्स्ट बुक सगळ्यात जास्त क्वेश्चन्स येतात. टिप्स लाईन बाय लाईन वाचा. म्हणजे काय, लाईन बाय लाईन वाचा म्हणजे एक को रिलेटेड असतात ना ते सर्व. टेक्स्ट बुक मध्ये काय असतात, जर आपल्याला प्लांटेशन वगैरे याच्याबद्दल दिले आहेत तर त्याच्या रिलेशन मध्ये असतात सर्व. मग को रिलेट करून वाचा आणि त्याच्यामध्ये अंडरलाईन करत चला, मेन पॉइंट्स करत चला. त्याच्यामधून एमसीक्यू जास्तीत जास्त येण्याचे चान्सेस असतात. चान्सेस नाही, येतातच. तर त्याच काय करायचं आहे, मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे स्टेट बोर्ड टेक्स्ट बुक आपला. तर ज्या बेसिक नॉलेजचं आपण केलं काय की त्याच्या रिलेटेडच येतात, म्हणून याचे इथे सांगितलं काय सगळ्यात जास्त क्वेश्चन त्याच्यातून येतात. आणि काय, लाईन बाय लाईन वाचा. जर आपल्याला हा प्रश्न आला तर त्याच्या रिलेटेड येणार आहे, त्याच्या रिलेटेड येणार आहे, म्हणजे दुसरीकडे कुठेच क्वेश्चन जात नाही. फक्त त्याच ज्या आपल्याला सोर्स सांगितला त्याच्यावर आपल्याला व्यवस्थित काम करायचं, टेक्स्ट बुक वाचायचे व्यवस्थित. बरोबर. याच्या व्यतिरिक्तही तुम्हाला काही अडचण असली तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही व्हीजीटी आणि सीयूपीच्या मुलांसोबत फेस टू फेस टॉक करू शकतात. आणि बाकीच्या डिटेल्ससाठी नोट्स वगैरे तुम्हाला काही हवे असतील तर त्याच्यात तुम्ही ऍड होऊन जायचं. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिले. दुसरा, आता मेन सोर्सेस अजून काय, मोस्ट इम्पॉर्टंट 3 कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन. कन्सेप्ट बेस्ड म्हणजे काय, एखाद्या कन्सेप्ट वर क्वेश्चन्स आहेत, भरपूर सारे क्वेश्चन्स बघायला मिळतात. त्याच्यावर काय डायरेक्ट रट्टा नाही मारायचा. काय डायरेक्ट रट्टा नाही मारायचा. काय करायचं, कन्सेप्ट अप्लाय करायला लावतात. म्हणजे काय, कन्सेप्ट वाचायची, काय आहे तिच्यामध्ये, काय सांगितलंय, ह्या सर्व गोष्टी आपल्याला आत्मसात करायच्या, सर्व गोष्टी समजून घ्यायच्या. आणि मग नंतर काय करायचं की व्यवस्थितरित्या त्या समजून घेतल्यावर त्याच्यावर क्वेश्चन्स आपल्याला आपोआपच आपल्या माइंड मध्ये तयार होतात. मग काय करायचं, त्या क्वेश्चन्सवर काम करायचं. कळालं? डायरेक्ट रट्टा मारून काही फायदा होत नाही. थोड्या दिवसानंतर आपण ते विसरून जातो. म्हणजे त्याच्यावर जर एखादी कन्सेप्ट आपण शिकलो आणि त्याच्यावर जर 50 क्वेश्चन आपण ट्राय केले तर आपल्याला एकदम इझी वेने ते सर्व काही लक्षात राहणार आहेत. त्याच्यानंतर स्पेशली फिजिक्स न्यूमरिकल फिजिक्सचे न्यूमरिकल्स आहेत. मॅथ्स मध्ये ट्विस्टेड क्वेश्चन्स येतात. या सर्व गोष्टींची आपण म्हणजे काळजीपूर्वक हे सर्व हँडल करायचे. फिजिक्स मधले न्यूमरिकल्स आणि काय मॅथ्स मधले ट्विस्टेड क्वेश्चन. आपल्याला ट्विस्टेड म्हणजे काय, आपल्याला गोंधळायचं राहतं त्यांना परीक्षामध्ये. तर त्या क्वेश्चन्सला व्यवस्थितरित्या हँडल करायचं. त्याच्यानंतर सीईटी सेल मॉक टेस्ट. आता मॉक टेस्ट कुठे भेटणार, मॉक टेस्ट आपल्या ग्रुपमध्ये भेटणार. लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा. म्हणूनच तुम्हाला म्हणतात ग्रुपचा खूप फायदा होतो आणि सर्व मुलं तिथे गाईड करतात, त्याच्यामुळे अजून जास्त तुम्हाला फायदा होतो. तर खूप क्वेश्चन रिपीट होतात, डायरेक्ट किंवा कन्सेप्ट बेस्ड. म्हणजे खूप जास्त प्रमाणात क्वेश्चन काय होत असतात, रिपीट होत असतात. डायरेक्ट तसेच तसेच येतात, नाहीतर त्या कन्सेप्टवर बेस्ड थोडेसे वेगळे, पण त्या कन्सेप्टवर बेस्ड थोडेसे वेगळे क्वेश्चन तुम्हाला येत असतात. त्याच्यानंतर पॅटर्न ऑलमोस्ट सेम असतो. पॅटर्न तर ऑलमोस्ट सेम आहेत, बरोबर. पॅटर्नचा काही बदल होत नाही, पॅटर्न ऑलमोस्ट सेमच असतो. त्याच्यामुळे व्यवस्थितरित्या जेवढं काही सांगितलंय आपल्याला, जेवढे काही इन्स्ट्रक्शन दिलेत तेवढे व्यवस्थित पाळा आणि त्याच्यावरच काम करा. व्यवस्थित त्याच्यावर काम करशाल तर व्यवस्थित तुमचा स्कोर येणं शक्य होईल. त्याच्यानंतर आता बघा, एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या गेल्या, तेवढ्या तुम्ही व्यवस्थितरित्या पाळा. आणि अजून काही अडचण असली तर नक्की आमच्याशी संपर्क साधा. आणि तुम्हाला जर याच्याबद्दल अजून काही क्युरीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. थँक्यू.